डोंट डू दिस गाईज. घरी बिलकुल नका करू आणि या मेथडनी तर बिलकुल नका करू. हे गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी घरी केस कापणार आहे. येस, बिकॉज बाहेर गेलं की ते लोक एकतर खूप केस कापून टाकतात. लेंथ मला छोटी नाही पाहिजे, मला हेअर ग्रोथ करायची. त्यासाठी मी फक्त हेअर ट्रिम करणार आहे आणि मी बाहेर जाऊ शकले असते, बट ते लोक खूप जास्ती करतात आणि माझा आता लेअर विथ स्टेप आहे. सो मला एकदम सिंपल फक्त खालून खालून कट करायचं. सो येस, दीज आर माय टूल्स. खूप बेसिक आहे ते. असं काय बोलतात त्याला, मला नाव पण आता आठवत नाहीये. सो तो कोम पण नाहीये माझ्याकडे. जस्ट नॉर्मल आपले होम टूल्स यूज करते मी. अँड येस, सो मी एक ट्युटोरियल बघितला होता. ॲक्च्युली नॉट अ ट्युटोरियल, एका यूट्यूबरचाच तिने पण घरी केस कापलेले. सो त्याचा व्हिडिओ होता. शी स्टार्टेड बाय पार्टिंग हर हेअर इन 2 सेक्शन्स वरती, आणि कानापासून तिने असं हे केलं, पार्ट्स केले. ते ऍक्च्युली माझ्याकडे ते सेक्शनिंग क्लिप्स पण नाही आहेत. सो आपण क्लचेसनी काम चालूयात. आणि सेम या साईडला पण करून घेते मी. ऍक्च्युली मी घरी कापले आहेत आधी, मम्माने कापले होते माझे, बट तेव्हा खूप लहान होते मी आणि केस पण असे विचित्र कट्स नव्हते, सिंपल आपला स्ट्रेट कट होता. सो आता हे सगळे केस घ्यायचे आणि असे कोम करून हे असे मध्ये बांधायचे इथे. आणि हा बारीक कोम घेऊन मी जस्ट कोम करते. हा काही ट्युटोरियल व्हिडिओ नाहीये. सो आपण ॲज अ चॅलेंज करतोय हे, की मी घरी कापले तर कसा रिझल्ट येतोय. स्ट्रेट पकडलंय मी, राईट. आणि स्ट्रेट कापले का नाही जात आहे. हे असं झालंय स्लॅन्ट. सो मी ट्राय करते हे थोडंसं स्ट्रेट करायला आणि देन मग असं स्ट्रेट कट करतात ते करायचं. आणि आता ह्या बारीक कात्रीने असं स्ट्रेट कट करणार आहे बस. आय एम डुईंग दिस इन माय बेडरूम. किती हुशार आहे मी. हे झालंय, आता बघत रिझल्ट्स. ओके, सो आता हे झाले. मागचे राईट साईड काढतेय, हाफ मध्ये डिवाइड केलं आणि ह्याचे 2 सेक्शन केले. हा एक सेक्शन वरचा आहे आणि हा मागचा सेक्शन आहे. मी आधी मागचा सेक्शन करतेय. हा मला स्ट्रेट हवा आहे, राईट. पाणी स्प्रे मारते आधी. ऍक्च्युली घरी केस कट करायला यायला पाहिजे, म्हणून माझे हे एक्सपेरिमेंट्स असतात. मी लहानपणी पण इथले सगळे केस ओढून टाकले होते. काय बोलतात त्याला, फ्रिंजेस करायला गेले होते आणि मस्त इथपर्यंत केस कापले होते. आणि हे स्ट्रेट कट करणार आहे मी. काही झालं तर मम्मी ओरडेल यार. आणि इतके केस मी कट करते स्ट्रेट. स्ट्रेट पकडलंय असं वाटत तर नाही मला. मी आडवंच पकडून करते. बाय.
भरपूर केस कट केलेत, थोडे करायला पाहिजे होते. शिट शिट शिट. आणि हा हेअरकट जर चुकला तर मी परत सॅलॉनमध्ये जाणार पण नाहीये. मी काय तोंडाने त्यांना सांगू की मी घरात कट केलेत आणि हे असं झालंय. सो त्यापेक्षा मी असंच ठेवेल हे याला आणि वाढू देईल केस जसे वाढतात. हे इतके उरलेच आहेत तरी पण काय करू मी. सेम प्रोसेस या साईडला करणार आहे. हे पुढचे काढून घेते आहे. याला 1 मिनिट काम करते. टेम्पररी रबर बांधून. एकतर लेअर कट आहे ना, त्यामुळे कुठला केस किती कुठला काहीच कळत नाही मला. अप्रॉक्स एवढेच होते माझे केस इथे पुढे. आणि या केसांना हे पुढे, हे मागे आणि इथे क्लचर. आय नो तुम्हाला काहीच कळत नसणार मी काय करते. इथे मी न्यूजपेपरवर बसली ऍक्च्युली आणि इथे लिहिलंय केरळमध्ये मोहीम, शाळेत लिपस्टिकच्या वापरावर बंदी. ऑफकोर्स स्कूलमध्ये कोण लिपस्टिक लावतं. आमच्या इथे तर कॉलेजमध्ये पण मोजक्याच मुली लावतात. आणि मी कधी लावते कधी नाही लावत. लावली तरी एकदम न्यूड असते, ती दिसून पण नाही येत. बिकॉज आमच्या इथे जज करणारे लोक फार आहेत. आणि माझं कॉलेज असं हायफाय पण नाहीये. खूप खूप जास्ती सिम्पल मुली येतात तिकडे. सो थोडं पण असं बनून ठरून गेलं ना, थोडं पण लाईक चांगले इयरिंग्स जरी घातले ना तरी थोडा इश्यू होतो. मुलींचं बोलतेय मी. बॉईजच्या ह्याच्यात मला काही प्रॉब्लेम नाही आला आजपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये, अनंतराव पवारमध्ये तरी. आणि मुलींचं पण काहीच मुली आहेत. ओके, नॉट एव्हरीवन. ओके, आणि हे इतके कापायचं, हे इतके कापायचं आता. आणि स्ट्रेट कट करते बस. इक्वल आहेत का हे आता तुम्हाला दिसत असेल, कारण माझा मिरर इथे जमतो वरती, मला दिसत पण नाहीये. सो जे काय असेल ते असंच इक्वल तर आहेत. मी एक ट्युटोरियल असा पण बघितला होता की सगळे केस घेतले, इथे बांधले आणि मग कट केलं. किंवा मग असं पण करतात, हाफ इथे ठेवले, हाफ इथे, इथे रबर बँड बांधलं, हे असं असं आणि मग कापले. सो मी तसं तर नाही करत आहे, बट फक्त असं चेक करेल. हे थोडे अजून कट करायला पाहिजे. आता माझं युट्यूब चॅनल नसतं तर मी हे नसतं केलं घरी ऍक्च्युली. पण जेव्हापासून युट्यूब आले मला चूल खूप आहे, काही काही न्यू एक्सप्लोअर करायची. ठीक आहे. आणि आता फक्त मधला सेक्शन राहिला. सो हे केस बांधून घेते. अनदर क्लचर. आणि आता हा सेक्शन वरचा आणि हा मॅच करायचा. सो ह्याचा जो लास्ट केसाची जी लेंथ असेल ती याची स्टार्टिंग होणार. ही एवढीच होती आधी, पण ही एवढीच कस करा. आणि फ्लिक्स वगैरे काही कट करणार नाहीये मी, बिकॉज ते बोर झाले मी आता, मला नाही आवडत ते. मी जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा त्याची फॅशन होती, खूप ट्रेंड होता फ्लिक्सचा वगैरे. सो दिस इज द फायनल लुक गाईज. आणि हे प्रॉपर कट झालेत, इतके इतके लेंथ प्रॉपर आली आहे दोन्ही साईडची. अँड हे मधले मला माहित नाही, बट हे पण क्लोज दिसत आहेत की हे इथे आहेत आणि हे इथे प्रॉपर आहेत. आणि फ्लिक्स तर मी कट केलेले नाहीत, बट स्टील आय गेस ते पुढे घेतलेले, सो कट झालेत. सो ओव्हरऑल मला तरी वाटतंय हा व्हिडिओ,
सो ओव्हरऑल तरी मला वाटतं की हा हेअरकट येस प्रॉपर झाला आहे, एकदम सक्सेसफुल झाला आहे. आणि काही मिस्टेक्स झाले असतील तर इट्स ओके, बिकॉज असं दिसून तरी नाही ते काहीच चुकलं आहे. सो येस, माझ्याकडून तरी मला जसं पाहिजे होतं, फक्त ट्रिम करायचं होतं, ते तरी प्रॉपर झालेलं आहे. आणि हेअरकट खराब नाही झाला, अजून पण असं वाटतंय की लेअर कट आहे. अँड दिस इज हाऊ इट लुक्स फ्रॉम बॅक. एकदम छान झालंय. मागून पण इक्वल तर आहे, आता मला दिसत नाहीये, बट मला जितकं दिसलं असं थोडंसं मान फिरवून तेवढं ठीक तर झालेलं आहे. आणि हबीब काय मला पैसे देत नाहीये सांगायचे, बट मला का आवडतं त्यांचं काम, बिकॉज ते प्रॉपर प्रोफेशनल्स असतात आणि क्लीन खूप असतं त्यांचं सॅलॉन. सो हे गोष्ट मी नाही बघितली कुठे. जेव्हा आपण लेडीज पार्लरमध्ये वगैरे करतो ना, मी करायचे किंवा आत्ता पण केले आहेत, मी लास्ट तिकडूनच केलाय. सो तिकडे बिलकुल हायजेनिक नसतं. ऑफकोर्स काही काही जागा असतात बिलकुल छान असतात, बट एकमेकांचं ते यूज करणार, सॅनिटाईज नाही करत प्रोडक्ट्स, आणि मला नाही आवडत ते. सो दॅट्स वाय हबीब बेस्ट आहे माझ्यासाठी तरी. किंवा तुमचा कुठला असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा की हे छान आहे, मी तिकडे जाऊन ट्राय करेल नेक्स्ट टाइम. नॉर्मल व्लॉग बनवायला जात होते आणि माझा ट्रायपॉड तुटलाय. 2 तुकडेच झालेत लिटरली याचे. ओके, सो माझा मूड आता थोडासा खराब झाला बिकॉज मला नाही आवडत. ठीक आहे, छोटी गोष्ट होती, 300-400 पर्यंत मिळून जाईल, बट मूड स्पॉइल झाला यार फुल. नव्हता तुटायला पाहिजे हा. म्हणजे मी यूजच किती केलाय, 3 महिने, आय गेस 3 महिने पण मोजून नसेल यूज केला हा, आणि हा तुटला. आणि क्वालिटीचा काही इश्यू नाहीये, माझ्याकडनं ऍक्च्युली चुकलं ते, म्हणून तुटलाय. मी नव्हतो असं जबरदस्ती उडायला पाहिजे. आता मूड थोडा ठीक करायला अमूलचं हे फालुदा आईस्क्रीम खाते मी. छान तर होणार नाहीये मूड, बट ठीक आहे, थोडासा इम्प्रूव्ह होईल याच्याने. आणि हे दुपारी मी जस्ट ट्राय केलं होतं, हे मस्त आहे, म्हणजे प्रॉपर फालुदाची टेस्ट येते याच्याने. सो येस, यू कॅन ॲक्च्युली ट्राय इट वन्स. एकदा नक्की ट्राय करा हे. ह्याची प्राईस 40 रुपीज फॉर 100 ml. आणि अमूलचं आहे, सो काही प्रश्नच येत नाही की खराब असेल वगैरे. सो येस, डू ट्राय. हे असं पिंक कलरचं आहे, बेबी पिंक सॉर्ट ऑफ कलर आहे, सॉफ्ट, आणि यात सब्जा पण आहे. असं आहे, गुलकंद आहे, सब्जा आहे. यू वोंट फील की तुम्ही आईस्क्रीम खाता, असं वाटेल लाईक प्रॉपर फालुदा खाताय. मस्त आहे. मम्माने पालकची भाजी बनवली, पालक पनीर. मी व्हिडिओ एडिट करायचं विसरले होते जेवण करून. सो हिअर आय एम. आता स्किन केअर करते, सो म्हटलं की आत्ता व्हिडिओ एंड करते. सो आय एम डुईंग माय स्किन केअर. फेस वॉश करून आली आहे, नॉर्मल लिप बाम. आय नो हे खूप लहान मुलं यूज करतात, बट आय लाईक दिस वन ओनली. अँड मॉइश्चरायझर. सो येस, आता स्किन केअर झालं आहे. स्किन केअरमध्ये एवढं काय खास मी करत नाही, जस्ट फेस वॉश केला आणि मॉइश्चरायझर लावले, सिरम वगैरे नाही लावलं काही, आणि लिप बाम, बस, दॅट्स इट. सो जर हे करामध्ये तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला अजून पण सांगा की कमेंटमध्ये मी अजून काय काय करू. आणि येस, घरात केस बीस कापू नका. माझी आजीला अजून माहीत नाही आहे, तिला कळलं तर. सो येस, घरी केस कापू नका, चांगलं प्रोफेशनलकडे जा आणि हेअरकट करून या. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ऑल्सो डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.